Now let us start with second important application of Gauss theorem, and that is expression for electric intensity E at a point outside a charged straight metallic wire. Or no doubt this wire we are going to consider in the form of a hollow cylinder, and hence we can also say that electric intensity at a point outside a charged hollow cylinder. आता इमॅजिन करा इथे हा जो इनर कॅपिटल एल लेंथचा मी हा असा एक मेटलचा सिलेंडर दाखवलाय बघा, किंवा एक मेटॅलिक वायर आहे असं समजा. दिस इज अ वायर इन सिलेंड्रिकल शेप, हॉलो वायर आहे. नाउ दिस हॉलो मेटॅलिक वायर लक्षात घ्या, इट इज ऑफ रेडियस ऑफ क्रॉस सेक्शन कॅपिटल आर, लेंथ आहे कॅपिटल एल. आता एक लाईन परपेंडिक्युलर क्रॉस सेक्शन पासिंग थ्रू सेंटर जर म्हटलं त्याला आपण याचा ऍक्सिस म्हणणार आहे. आता या जर इनर सिलेंडरचा म्हणजे जो चार्ज सिलेंडर आहे याच्यावर आपण चार्ज दिलाय बघा, प्लस क्यू बी द चार्ज गिवन ऑर टू दिस सिलेंडर. आता हा चार्ज एका पॉइंटला राहणार नाही, इट विल स्प्रेड एव्हरीवेअर ऑन एंटायर सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया किती येणार आपल्याला इथे 2πr इंटू एल. इक्वेशन फर्स्ट, सर्कम्फरन्स मल्टिप्लाइड बाय लेंथ, दिस इज द सरफेस एरिया ऑफ दिस सिलेंडर किंवा दिस मेटॅलिक वायर. आता याच्यावर हा जर चार्ज दिला, लेट लॅम्बडा बी लिनियर चार्ज डेन्सिटी. काय म्हणायचं याला? लिनियर चार्ज डेन्सिटी. What do you mean by linear charge density? That is the charge per unit length, small q divided by L. This is called as the linear charge density. And let sigma be its surface charge density. काय घ्यायचं तुम्हाला? Sigma be its surface charge density. आपल्याला माहित आहे surface charge density is defined as the charge per unit area. So sigma we can write as q divided by area, but area is equal to 2πrl. So this is equation number 3. आपण असा जर मेटल सिलेंडर घेतला, अकॉर्डिंग टू मायकल फॅरेडे एव्हरी चार्ज कंडक्टर किंवा एव्हरी चार्ज, तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसा आहे, छोटा आहे मोठा आहे, प्रत्येक चार्ज सराउंडिंग मध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार करतो. मग हा सिलेंडर सुद्धा याच्या सराउंडिंग मध्ये इलेक्ट्रिक फील्ड तयार करणार आहे. स्पेसिफिकली या सिलेंडरच्या ऍक्सिस पासून स्मॉल आर डिस्टन्स वर, बघा मी इथे स्मॉल आर डिस्टन्स दाखवलंय. आपण जर एक पी पॉइंट घेतला, सपोज पी बी अ पॉइंट, at that point intensity due to this charge it is s in outward direction, त्याला आपण म्हणू ई बार. आता बघा या पॉइंटला आपल्याला ई बार साठी फॉर्म्युला तयार करायचा आहे आणि आपण गॉस थिअरमची हेल्प घेणार आहे. गॉस थिअरम आपण बघितला ऑलरेडी. काय सांगतो गॉस थिअरम? सांगा मला. टोटल फ्लक्स और एनी क्लोज सरफेस इज ऑलवेज इक्वल टू s 1/epsilon 0 टाइम अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द चार्जेस एनक्लोज बाय दॅट सरफेस. आता चार्जला इथे आपण जर स्मॉल क्यू सिम्बॉल घेतला तर नो प्रॉब्लेम, आपण स्मॉल क्यू दाखवू. याची मदत घेऊन आपल्याला s हा फॉर्म्युला तयार करायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे गॉस थिअरम क्लोज सरफेसला अप्लाय होतो, म्हणून आपण इथे क्लोज सरफेस घेतलाय s इन दी फॉर्म ऑफ कोएक्सियल सिलेंडर. म्हणजे दोघांच्या ऍक्सिस सेम आहेत, फक्त याची रेडियस आपण काय घेतली आहे? स्मॉल आर. म्हणजे ज्या पॉइंटला तुम्हाला इंटेन्सिटी काढायचं त्या पॉइंटचा ऍक्सिस पासून डिस्टन्स एवढं रेडियस घ्यायचं आणि तेवढ्या क्रॉस सेक्शनचा एक सिलेंडर काढायचं. आता याची लेंथ मी काही कॅपिटल एल नाही घेतली, स्मॉल एलचा छोटाच घेतलाय. हा एक गॉसियन सिलेंडर आहे असं इमॅजिन करा. या गॉसियन सिलेंडरचा एक छोटासा एरिया घेतला मी पी पॉइंट भोवती, दॅट इज ds, आणि तो एरिया असा घेतला, इट इज इन दी यस, त्याचा जो नॉर्मल आहे इट इज इन दी डायरेक्शन ऑफ इंटेन्सिटी. पण दोघांमधला अँगल झाला थीटा इक्वल टू 0 डिग्री. लक्षात घ्या. आता मला सांगा, आपण जर एवढाच पार्ट घेतला, म्हणजे हा जर स्मॉल एल पार्ट घेतला कुणाचा? चार्ज सिलेंडरचा, तर त्याच्यावर किती चार्ज असेल? व कॅपिटल एल जो पार्ट आहे त्याच्यावर टोटल चार्ज आहे क्यू. मग लॅम्बडा जर लिनियर चार्ज डेन्सिटी असेल तर चार्ज प्रेझेंट ऑन दिस मच पोर्शन, त्याला आपण dq म्हणू. काय चार्ज? dq विथ द चार्ज ऑन L लेंथ, चार्ज ऑन L ऑफ वायर. त्या वायरची जर आपण लेंथ स्मॉल एल घेतली तर एवढ्या स्मॉल एल लेंथवर किती चार्ज असेल तर dq. तो चार्ज किती येणार? dq लिनियर चार्ज डेन्सिटी मल्टिप्लाइड बाय लेंथ. आता लेंथ किती आहे आपल्याला? स्मॉल एल. इक्वेशन नंबर 4 म्हणून आपण याला. म्हणजे थोडक्यात एवढ्याच लेंथवर या सिलेंडरचा चार्ज एवढा चार्ज असेल dq, दॅट इज इक्वल टू लॅम्बडा इंटू sl. आता गॉस थिअरमने जर आपण गेलो बघा, गॉस थिअरमने अकॉर्डिंग टू गॉस थिअरम हा जो आउटर सिलेंडर घेतला त्याला आपण क्लोज सरफेस म्हटलंय. त्या क्लोज सरफेसवर जर फ्लक्स काढला तर टोटल फ्लक्स काय येणार आपल्याला? 1/epsilon 0 अल्जेब्रिक सम ऑफ चार्जेस. या आउटर सिलेंडरने किती चार्ज एनक्लोज केलाय? जेवढा या लेंथवर आहे त्या लेंथवर किती चार्ज मी अज्युम केला? dq. म्हणून इथे काय येलं पाहिजे? सिग्मा dq जो आहे, सिग्मा q जो आहे इथे येणार dq. म्हणजे दिस इज इक्वल टू s लॅम्बडा स्मॉल एल डिवाइड बाय एप्सिलॉन 0. इक्वेशन नंबर 5 देऊ आपण. बघा अगोदर हे घेतलं आपण, एवढ्या लेंथवर असणारा चार्ज dq कॅल्क्युलेट केला, लॅम्बडा इंटू एल. मग नंतर आपण गॉस थिअरमचा यूज केला. हा जो आउटर सिलेंडर आहे याला गॉसियन सिलेंडर पण म्हणतात, गॉसियन सिलेंडर किंवा गॉसियन सरफेस.
दिस सरफेस विल एनक्लोज चार्ज विच इज प्रेझेंट ऑन दिस लेंथ. एवढ्या लेंथवर एवढाच चार्ज आला, लॅम्बडा इंटू एल, लिनियर चार्ज डेन्सिटी इंटू लेंथ. मग हा एवढा चार्ज जर आपण इथे रिप्लेस केला तर आपल्याला इक्वेशन 5 आलं. आता आपण या गॉसियन सरफेसचा पूर्ण जो एरिया आहे एस, याच्यातला एक छोटासा पोर्शन घेतला डीएस, त्याच्यावर जर फ्लक्स काढला डी फाय, काय येणार सांगा मला? ईडीएस कॉस थिटा. हा बेसिक फॉर्म्युला इलेक्ट्रिक फ्लक्सचा, ईडीएस कॉस थिटा. पण इथे तुम्ही जॉमेट्रीवर बघितलं थिटा इज 0, कॉस 0 इज 1, म्हणजे दिस इज इक्वल टू ईडीएस सिन्स थिटा इक्वल टू 0 डिग्री. हे झालं इक्वेशन नंबर 5. क्लिअर आहे सगळ्यांना? आता जर टोटल फ्लक्स काढायचा असेल तर आपल्याकडे मेथड आहे इंटिग्रेशन ऑफ डी फाय. दिस इज इक्वल टू इंटिग्रेशन करताना कॉन्स्टंट बाहेर, इंटिग्रेशन डीएस ओव्हर एंटायर सरफेस. इंटिग्रेशन डीएस चा अर्थ काय? सम ऑफ एरिया ऑफ इच अँड एव्हरी एलिमेंट. म्हणजे या एरियावर आउटर जो सिलेंडर आहे याच्या सरफेसवर जेवढे छोटे छोटे एलिमेंट असतील डीएस 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 सगळ्यांची एरिया ऍड केली तर काय मिळणार? टोटल सरफेस एरिया. आणि जसा हा इनर सिलेंडरचा एरिया असतो तसा आउटर सिलेंडरचा एरिया किती येणार आपल्याला? यस, एरिया ऑफ आउटर सिलेंडर विल बी 2 पाय स्मॉल आर इंटू स्मॉल एल, कारण तेवढीच रेडियस आहे तेवढीच लेंथ आहे. म्हणून इंटिग्रेशन डीएस जे आहे त्याला आपल्याला रिप्लेस करता येईल. यस, टोटल फ्लक्स ओव्हर एंटायर सरफेस इज इक्वल टू इंटेन्सिटी इंटू 2 पाय स्मॉल आर इंटू स्मॉल एल. व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट. इक्वेशन नंबर यस जे काय असेल 6 नंबर देऊ आपण याला. इक्वेशन नंबर 6. बघा आपण छोटा फ्लक्स काढला त्या छोट्या एरियावर ईडीएस कॉस थिटा, त्याचं इंटिग्रेशन केलं तर आपल्याला टोटल फ्लक्स मिळालं, दॅट इज इंटेन्सिटी इंटू इंटिग्रेशन ऑफ डीएस. सो 5s इज इक्वल टू ई इंटू 2 पाय आर एल, दॅट इज इक्वेशन नंबर 6. संपलं आर्टिकल. जसं प्रिव्हियस आर्टिकल मध्ये होतं हॉलो स्पियर साठी, तसंच या सिलेंडर साठी किंवा मेटालिक वायर साठी जर इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 जर कम्पेअर केले, बघा तुम्ही इथे इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 जर कम्पेअर केले, मला वाटतं सॉरी इथे नंबर आपण थोडा चेंज करू. हा 5 आहे, हा 6 आहे. ओके, नाही हा याला 6 करायला पाहिजे, याला 7 करायला पाहिजे. ओके, तर इक्वेशन नंबर 5 आणि 7 जर बघितलं तुम्ही, इक्वेशन 5 अँड 7 LHS आर सेम. कॅन वी कम्पेअर RHS? बस संपलं. RHS जर कम्पेअर केला तर आपल्याला फॉर्म्युला तयार होईल. इथे काय येईल फॉर्म्युला सांगा मला? येस, व्हॉट विल बी फॉर्म्युला? E 2 पाय स्मॉल आर स्मॉल एल इज इक्वल टू यस लॅम्बडा स्मॉल एल डिवाइड बाय इप्सिलॉन 0. स्मॉल एल गेट कॅन्सल. म्हणून हा सिलेंडर किती लेंथचा घेतलाय महत्वाचं नाही, कारण कंपॅरिझन मध्ये दोन्ही साईडला स्मॉल एल कॅन्सल होतं इथे. म्हणून फॉर्म्युला आला E इज इक्वल टू 1/2 पाय इप्सिलॉन 0 लॅम्बडा डिवाइड बाय स्मॉल आर. व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट इक्वेशन नंबर 8. दिस इज फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट इंटेन्सिटी ऍट अ पॉइंट आउटसाइड अ चार्ज मेटालिक वायर. या मेटालिक वायरच्या बाहेर जर पॉइंट असेल तर हा फॉर्म्युला आहे E0. आता ही हॉलो वायर असेल तर इनसाइड पॉइंटला नेहमी लक्षात ठेवा, इनसाइड पॉइंटला इंटेन्सिटी इज ऑलवेज 0 बिकॉज देयर इज नो चार्ज इनसाइड. इनसाइडला जर चार्जेस नसेल तर इंटेन्सिटी इज ऑलवेज 0. आता याला जर सिग्माच्या टर्म मध्ये लिहायचं असेल आपल्याला तर ते पण पॉसिबल आहे. कसं लिहिणार सांगा सिग्माच्या टर्म मध्ये? यस, इथे तुम्ही जर या फॉर्म्युल्यामध्ये बघितलं सिग्माच्या टर्म मध्ये सुद्धा आपल्याला हे लिहिणं पॉसिबल आहे. काय करायचं फक्त सांगा मला इथे? यस, सिग्मा इज इक्वल टू आता क्यू बाय एल जो आहे यालाच लॅम्बडा टाकता येईल, म्हणजे लॅम्बडा डिवाइड बाय 2 पाय आर. म्हणून याला लॅम्बडा इज इक्वल टू सिग्मा 2 पाय आर टाकता येईल आपल्याला. ही जर व्हॅल्यू इक्वेशन नंबर 9 म्हणू आपण, ही जर व्हॅल्यू लॅम्बडाची इथे टाकली तर इंटेन्सिटी ऍट आउटसाइड पॉइंट इज इक्वल टू 1/2 पाय इप्सिलॉन 0. बोला सिग्मा 2 पाय कॅपिटल आर डिवाइड बाय स्मॉल आर. 2 पाय गेट कॅन्सल. म्हणून इंटेन्सिटी ऍट आउटसाइड पॉइंट इज इक्वल टू सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0 यस कॅपिटल आर डिवाइड बाय स्मॉल आर. व्हेरी व्हेरी इंपॉर्टंट फॉर्म्युला. इक्वेशन नंबर 9 सॉरी इक्वेशन नंबर 10 घ्या. दिस इज फॉर्म्युला फॉर इंटेन्सिटी. म्हणजे दोन फॉर्म्युले झाले. E0 इज इक्वल टू 1/2 पाय इप्सिलॉन 0 लॅम्बडा बाय स्मॉल आर किंवा E0 इज इक्वल टू सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0 कॅपिटल आर बाय स्मॉल आर. हे आउटसाइड पॉइंटला. आता जर हाच पॉइंट, आता इथे लॅम्बडा लक्षात ठेवा, लॅम्बडा इज लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे काय? चार्ज पर युनिट लेंथ Q बाय L. आता जर हाच पॉइंट सरफेसवर असेल तर काय झालं असतं? सरफेसला फक्त स्मॉल आर ला कॅपिटल आर टाकायचं आहे. आणि म्हणून सरफेस पॉइंट साठी लक्षात घ्या, इफ पॉइंट इज ऑन दी सरफेस ऑफ दॅट मेटालिक वायर then intensity for surface point ES is equal to 1/2 pi epsilon 0 lambda divided by capital R. किंवा यामध्ये जर स्मॉल आर ला कॅपिटल आर टाकला तर दॅट इज सिग्मा अपॉन इप्सिलॉन 0. ओके, दिस इज फॉर सरफेस पॉइंट. हा झाला इक्वेशन नंबर 11. आणि जर पॉइंट सपोज इनसाइड ला असेल तर इंटेन्सिटी इज ऑलवेज 0. हे तर मी अगोदरच तुम्हाला क्लिअर केलंय. इफ पॉइंट इज इनसाइड देन इंटेन्सिटी इज ऑलवेज 0. So this is about second important application of Gauss theorem to find intensity at a point outside a charged metallic wire
और चार्ज मेटॅलिक सिलेंडर. पण हे हॉलो आहे, लक्षात ठेवा इथे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर अशा पद्धतीने 2 ऍप्लिकेशन झाले. इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल कन्सिडर यस थर्ड ऍप्लिकेशन ऑफ गॉस थिअरम. ओके, थँक्यू.